नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, आता मराठी रंगभूमीवर खूप चांगली नाटकं येत आहेत आणि तसंच एक नाटक आता नजीकच्या काही दिवसांमध्ये येतं आहे. तुम्ही बघताय मागं माझ्या आहे पोस्टर, केला तुकानी झाला माका. हे खूप महत्त्वाचं गाजलेलं नाटक आहे आणि ते आता परत येतं आहे आणि माझ्याबरोबरची जी जोडी आहे ती किती जबरदस्त आहे हे मी काही तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. प्रसिद्ध अभिनेता, माझा मित्र आहेत दोघंही ते चांगले, तर ते दोघंही आत्ता माझ्याबरोबर आहेत. पॅडी कांबळे, दिगंबर नाईक. तुमच्या दोघांचं खूप स्वागत आहे. म्हणजे आता तुम्ही उन्हाळी सुट्टी जी लागलीच आहे आता ती जबरदस्त करणार आहे दिसतंय, कारण इतकी जबरदस्त कलाकृती, तुमच्यासारखे कलाकार आणि नीलम शिर्केंची निर्मिती, असं सगळा योग जुळून आलेला आहे. काय सांगशील? तुझ्यापासून मी सुरुवात. बरोबर, हां, कारण दिग्दर्शकापासून करायचं, कारण दिग्दर्शक हा कॅप्टन ऑफ द शिप आहे. त्यामुळं दिगंबर, मीच तुला म्हणतो की सांग कसं हे नाटक सुचलं मुळात की हे नाटक आपण करायला. ॲक्च्युली हे नाटक करायला हवं असं ज्या निर्मात्या आहेत, नीलमताई शिर्के सामंत, यांच्या डोक्यात आलं पहिल्यांदा. पण त्यांच्या डोक्यात आल्यानंतर मला माहीत नव्हतं. मग त्यांनी मला, जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो तर तेव्हा असं ठरलं की आता हे नाटक करायचं. मग ते बोलता म्हणाली, अरे पॅडी किती तारीखपासून? आज म्हटलं पॅडी करतो आहे. हो. मग मी म्हटलं काहीच प्रॉब्लेम नाही, कारण कसं आहे की आम्ही खूप वर्ष मित्र आहोत. अगदी आमचं रिलेशन मित्रत्वाच्या पलीकडचं आहे. 35-एक वर्ष बस ना मित्र आहोत ना. 35-40 वर्ष झाली. एकत्र काम पहिल्यांदा करतो. हो, नाही म्हणजे इव्हेंटला वगैरे कुठेतरी केलं असेल, पण ते काय आलं गेलं असं. मग ते ठरलं की नाटक करायचं. मग पॅडी करतोय म्हटल्यावर मला जरा कॉन्फिडन्स झाला थोडा. आणि मग नीलमताई असं म्हणाल्या की मग तू दिग्दर्शन कर ह्या नाटकाचं. तर म्हटलं ठीक आहे. मग त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आहे अस्मी प्रोडक्शनने, त्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा मी त्यांना धन्यवाद देतो. आणि कसं आहे की ठीक आहे, मोठी मोठी नावं असतात ना ती, दिग्दर्शन वगैरे असं काही नाही आहे. मी आपलं सगळे माझे मित्र आहेत जवळचे, माझा दादा माझ्याबरोबर, या सगळ्यांका घेऊन बाबा माझा चुकलं तर माका सांगा. कारण काय आपण करतो ते सगळं आपल्याला बरोबर वाटतं, पण बघणाऱ्याला ते बरोबर दिसत असतं ना समोरून. असं करत हसत खेळत एक नाटक कसं उभं राहील आणि मालवणी नाटक कसं उभं राहील ह्याच्याकडे माझा जास्त कल असतो. कारण बघा मालवणी खूप आवडतं, तुमका माहीत आहे. बरोबर. त्यामुळे आपल्या मालवणी भाषेतलं एक नाटक आणि अस्मी प्रोडक्शन करता, त्यामुळे निर्माता पण महत्त्वाचं असतं, तर त्याचे खूप प्रयोग होतात. आणि त्याच्यात थोर साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांचं लेखन, पंढरनाथ कांबळे, पॅडी माझ्याबरोबर आहे. अजून माझ्या बायकोचा जो काम करता, तर माझ्याबरोबर गावगाथा गजलीमध्ये माझ्या बायकोचं काम करी. त्यामुळे तसं तर एक जुळा निघाला. आणि बाकी पण कलाकार आहेत सगळे, म्हणजे निनाद शेट्टी आहे, मधु शिंदे आहे, सुनील पाटेकर, कसलेले आहेत सगळे, सिरियल नाटक केलेले आहे. तर ह्या सगळ्यांबरोबर मिळून एक कुठचं तरी प्रॉडक्ट चांगलं तयार होऊन ते प्रेक्षकांना देण्याचा एक प्रयत्न आहे. पण मला आता पॅडी सांग, तुमची जुनी मैत्री आहे असं तू आत्ताच म्हणालास, पण तू आता दिग्दर्शक झाला आहे, तर कधी वाटलं का रे तालमीच्या वेळी हा दिग्दर्शक? घाबरतो मी, चळचळ कापत असतो दिगंबर आला की. पण कडक नाही, म्हणजे गंमत अपार्ट, पण खूप जुना मित्र आहे. आम्ही एकत्र बरेच वर्ष एक भेटतो, बोलतो, वेगवेगळ्या विषयांवर आम्ही चर्चा होत असते. पण या निमित्ताने नाटक आम्ही पहिल्यांदा करतो आहे, रंगमंचावर आम्ही पहिल्यांदा असणार आहे, त्याचा आनंद आहे. कारण दिग्याचा म्हणजे मला म्हणजे इफ आय एम नॉट रॉंग, बाबूजींनंतर जर मालवणीवर कोणाचं पकड असेल, भाषेवर जर प्रभुत्व असेल मालवणी भाषेवर, तो दिगंबर नाईक आहे. त्यामुळे ते खणखणीत नाणं आहे, त्याबद्दल वादच नाही. म्हणजे त्याला सोडलं एकदा स्टेजवर की तो स्वतः एकटा पण 2 तास सहज काढू शकतो. अगदी एवढी त्याच्यात ताकद आहे, धमक आहे. वेगवेगळे त्याच्याकडे किस्से आहेत मालवणातले, वेगवेगळ्या आपण हे दशावताराचे त्याच्याकडे किस्से आहेत. ते आम्ही आत्ता तालमीत सगळ्या गोष्टी बोलत असतो. पण या निमित्तानं मला पहिल्यांदा मालवणी नाटक करायला मिळतं आहे, त्याचा आनंद आहे. म्हणजे नीलमने मला कास्ट केलं हे माझं भाग्य आहे की अशा एखाद्या मालवणी नाटकात मला त्यांनी कास्ट केलं. जरी आत्तापर्यंत प्रमुख भूमिकेतली कामं केलेली असली तरी माझ्यासाठी प्रमुख भूमिका नसते. ती कुठलीही भूमिका त्यातली असली तरी आपण किती उत्तम काम करतो, आपण कसं ते ठोकून काढतो आहे, आपण जरी छोटं कॅरेक्टर असलं तरी पण ते किती आपण अंडरलाईन करू आपल्या कामाने, याच्याकडे माझा
कल असतो. त्यामुळे ह्या नाटकातही तसंच असणार आहे. कारण आमचं इंटरॅक्शन इतकं आम्ही आता तालमीत सुद्धा लक्षात येतं, इंटरॅक्शन आमचं इतकं छान आहे की बारीक सारीक म्हणजे नजरेतनं कळतं आमच्या, जे खूप खूप मुरलेल्या नटाचं एक लक्षण आहे. त्यामुळे आम्हाला एकमेकांच्या नजरेतनं कळतं की काय आत्ता होणार आहे, आत्ता काय होणार आहे, किंवा काय रिॲक्ट करायचं आहे. सो खूप छान सगळी टीम, बाकीची पण टीम खूप छान आहे. निर्माता म्हणजे खमका आहे आमचा, सगळी सोबती आमचे उत्तम आहेत. त्यामुळे हे नाटक उत्तम होणार. आणि दिगंबर, आत्ता बोलता बोलता पॅडेने तुला एक खूप मोठी कॉम्प्लिमेंट दिली की आपले जे मालवणी सम्राट आहे मच्छिंद्र कांबळे यांच्यानंतर मालवणीवर हुकूमत असलेला तू कलाकार आहेस. काय सांगशील त्याच्या ह्या कॉम्प्लिमेंटबद्दल, आणि एकंदरीतच मच्छिंद्र कांबळे यांच्याबद्दल काय सांगशील? कारण ते एक मोठं पर्व आहे आपल्या रंगभूमीवर. नाही, कसं आहे की मच्छिंद्र कांबळे म्हणजे आमचे बाबूजी. मी तर त्यांच्या आसपास पण नाही. मी त्यांच्यासारख्या करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे मी केला तुका झाला माकाच्या आधी माझी सुरुवात अर्धी मस्ती अर्धा ढांग नावाच्या मालवणी नाटकांत झाली. त्याचे एक 700 प्रयोग झाले. त्याच्यानंतर दिसता तसं नसताच नावाचं पण मी एक मालवणी नाटक केलं आहे. त्याचे पण एक 600-700 प्रयोग झाले. त्याच्यानंतर मी वस्त्रहरण केलं. वस्त्रहरण केल्यानंतर मग मी म्हणजे प्रत्येकाच्या मनातलं झालं. आणि या माझा नशीब आहे शिक्कामोर्तब हां की बाबा बाबूजींसारख्या नटां ज्या शिवधनुष्य उभा केल्या त्या पेलोक मिळणं माझ्यासारख्याचं नशीब आहे. म्हणजे त्यांच्या आसपास नाही, पण त्यांनी जी काय पायंडा घालून ठेवला किंवा त्यांनी 7 समुद्रापलीकडे आपली भाषा पोचवली आणि मालवणी भाषेला एक वेगळा दर्जा दिला, तो टिकवण्याचा मी प्रयत्न करतो. आणि कसं की अर्धी मस्ती असेल, बाकीची नाटकं असतील, केलं तुका झालं मग म्हणजे मी म्हणालो तुम्हाला की नीलम चिरके यांना असं वाटलं. आणि मग आता पॅडी आल्यावर काय प्रश्नच नाही, आमचं ट्युनिंग तर आहेच. दोघं उल्लेख केलास, इतके प्रयोग केलेस त्यांच्यावर अनेकदा. नाही, मी बाबूजींबरोबर कधीच प्रयोग केला नाही. त्यांच्या मी बघितलं पण नव्हतं ॲक्च्युली. पण हा तुम्हाला किस्सा सांगतो मालवणीचा. आमच्याकडे कसा कोकणात आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा असन दे, लग्न असन दे, कोणाचं बारसो असन दे, आमच्याकडे कॅसेट लावत वस्त्रहरणची. ती लहानपणी मी लहानपणापासून. आणि ती इतकी ऐकली ना, नसत भिनली आहे. म्हणजे सगळ्याच मालवणी माणसांच्या भिनली असेल. तर मी ना तेव्हा असं इमॅजिन करायचो की असं केलं असेल, ते तसं केलं. त्यांच्यावर मला काम करण्याचा कधी योगच नाही आला. एकदा सुद्धा नाही, म्हणजे नाटकामध्ये मी कधीच नाही केलं. पण जेव्हा हे इव्हेंट्स वगैरे असतात ना, तसं एक इव्हेंट होता आणि त्या इव्हेंटमध्ये बाबूजी होते आणि मी पण होतो. पूर्वी कसं 31 डिसेंबरचा एक इव्हेंट व्हायचा, तर त्या इव्हेंटमध्ये पहिल्यांदा मी केलं. श्रीरंग गोडबोले त्याचे डिरेक्टर होते, त्यांच्याबरोबर. आणि मग तेव्हा मी बघितलं बाबूजी असे चालतात, असे फिरतात, असे. मग ते थोडंसं डोक्यात होतं. आणि मग जेव्हा वस्त्रहरण केलं तेव्हा मी ते तसं इमेज केलं आणि केलं. पण जेव्हापासून आम्ही भेटलो ना, तेव्हापासून आम्ही खूपच म्हणजे ते मला फोन करायचे, मग बोलवायचे असं. मला बाबूजी एकदा मंत्रालयात भेटले होते. मी एका कामासाठी गेलो होतो आणि तेही काही कामानिमित्त भेटले. अरे कसं आहेस रे, बघतोय मी तुझं काम बघतोय, माझ्या नाटकात काम करशील काय? म्हटलं सांगा ना बाबूजी. बाबूजींचं नाटक म्हणजे तेव्हा म्हणजे ओहो असं असं. पण समहाव ते अजून काही वर्कआउट झालं नाही, कारण त्या दरम्यान माझी गंगूबाई पण चालू होती, हसाच्या कटपू पण चालू होती. तर ते शेड्यूलमध्ये काहीतरी जमलं नाही, पण ते इच्छा माझी अपुरी राहिली. पण ह्या नाटकाच्या निमित्ताने ती पूर्ण होते. म्हणजे क्लोन म्हणायला हरकत नाही दिगूला. म्हणजे ह्याच्यावर कदाचित काही लोक परत आणखीन चर्चा करतील. पण सिरियसली म्हणजे ज्या पद्धतीनं हा वस्त्रहरणमध्ये काम करायचं आणि आत्ता याही नाटकात काम करतो. कारण बाबूजींच्या नाटकात बाबूजी अशी पल्लेदार वाक्य बोलायचे आणि त्याचं आणि खूप गर्भित अर्थ. मी नंतर पण जाऊन ते बघितलं तर त्याचे अर्थ असायचे. म्हणजे त्यांच्या सोलोलुकीजमध्ये ना खूप आतून त्यांचं ना म्हणणं असायचं की मला असं कोकणाबद्दल जे काय वाटतं ते. तर ते जे राहिलं माझी ती त्यांच्यासोबत काम करायची इच्छा, ती म्हणजे आत्ता ह्या नाटकाने पूर्ण होते. बाबूजी नक्कीच बघत असतील जिथे कुठे असतील तिकडे. तुम्ही सर्व तुमची टीम त्यांना ट्रिब्यूटच आहे, हे ट्रिब्यूटच आहे आमच्या सगळ्यांकडनं. येस येस येस, अगदीच अगदीच. आणि आता नाटक कसं बसलंय साधारण? हां ते दिग्दर्शक. जनरली कसं असतं माहिती आहे ना, म्हणजे आपण काम करतो, म्हणजे दिग्दर्शक वगैरे ही वेगळी गोष्ट. पण आपण एखाद्या नाटकात जेव्हा काम करतो ते आपल्या ट्युनिंगचा जेव्हा नट मिळतो ना समोरचा, आणि ॲक्टर शुड बी रिॲक्टर ना, तर तो तेवढ्या ताकदीचा असेल ना बरोबरचा, तर ती मजा करायला खेळायला मजा येते. आणि तो पण कसा की जनरली बाबा अरे दिग्या हे आपण हे असं करूया, हे असं करूया, हां हे असं केलं तर अजून मजा येईल, असं जेव्हा एकमेकाला सांभाळून
एकामेकाबरोबर पुढे जाण्याचा विचार करणारे फार कमी म्हणजे लोक आहेत. पण तुला एक दिग्दर्शक म्हणून पॅडी हा असा कलाकार आहे की त्याला कोणती भूमिका द्या, हो म्हणजे त्या भूमिकेत नाही मी लगेच शिरतो. माझं जवळजवळ एक 60-70% काम सोपं झालं. म्हणजे खूप टेन्शन होतं, ते सोपं झालं माझं पॅडी आल्यानंतर. कारण पॅडीला तसं आणि कसंच आहे, एखाद्याला आपण सांगितलं तर एखाद्याला राग पण येतो ना, ओ माका शिक्का येता असं पण होतं ना. तसं आमच्यात काही नसल्यामुळे मग मी म्हणतो ना, नजरेवरनं हा काय पंच घेणार आहे मला कळतं. मालवणी भाषेचा लहेजा तू अगदी सहज पटकन पकडला. मी मुळातचं अगेन मीही कोकणातलाच आहे. मी वैभववाडी तालुका, माझं नाधवडे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. लहानपणापासून जे मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही गावी येणं जाणं असायचं, तर तेव्हा तिकडच्या मुलांमध्ये आम्ही वावरताना खूपदा ते शब्द पडायचे कानावर आणि मग ती आवड निर्माण झाली. अरे हे काहीतरी वेगळं आहे, हे आपल्याला बोलता यायला पाहिजे आपल्याला. सो मग तेव्हापासून ते मालवणी बोलणं आणि आत्ता तर म्हणजे मी ऑफिसमध्ये किंवा जनरल मला कुठलाही माणूस भेटला की गाव कुठलं विचारलं आणि कोकणातलं गाव निघालं की मी मालवणीतच बोलायला सुरुवात करतो. त्याच्यामुळे माझी ती पण तशी लहानपणापासून प्रॅक्टिस झाली आणि मालवणीबद्दल आवड आहे, सतत कानावर पडलेले आहेत. आजूबाजूचे सगळे पाहुणे जे कोणी यायचे ते सतत मालवणीत बोलत असायचे आणि मी कम्फर्टेबल असतो म्हणजे मालवणीत बोलण्यासाठी. त्यामुळे आवड आहे आणि ते फार तसे कष्ट. हां, आणि ह्या नाटकात खरं तर तो कोकणी आहे, पण कोकणीत बेस्त्याव नावाचं ते कॅरेक्टर आहे. पण कोकणी जरी असला तरी तो कोकणात येऊन सेटल झालेला आहे. त्याचं व्यवसाय निमित्त तो कोकणात आलेला आहे आणि तो मालवणी पण कोकणी स्टाईलने हेलने कोकणीचं हेल म्हणजे खय असंस रे तू, म्हणजे हे कोलवणी मालवणीत पण कोकणी बोलताना म्हणजे फक्त तो हेल ठेवलेला आहे आणि ऑलमोस्ट हां काय मरे. आणि फक्त ते काही बिरुद जे आहेत ते मरे बोलतात, फाडफडो, हां फटिंग रे तो, हां फक्त तो त्या टोनमुळे ना आणखीन मजा येते की वाटतं की अरे हा बहुतेक कोकणी असावा आणि कोकणात येऊन सेटल झालेला आहे. आणि कोकणात खूप आहेत ना, म्हणजे कॅथलिक म्हणजे ख्रिश्चन आपण म्हणतो ते खूप आहेत, म्हणजे वाड्याच्या वाड्यात, आणि हा तिकडे येऊन सेटल झालेला असतो. ह्याचं हे आहे. आणि आमच्या नाटकाचं अजून एक मला आवडलेलं वैशिष्ट्य आहे, म्हणजे आता बोलता होता माझ्या लक्षात आलं की आमच्या नाटकात पात्र जी आहेत ना ती सुद्धा सगळे मालवणी लोकच आहेत. कोकणातली मंडळी आहे, कोकणातलीच मालवणीच आहेत. कम्फर्टेबल म्हणजे असं सो म्हणजे तो कम्फर्ट झोन आहे, त्यांना आपलंच वाटतं नाटक. मी तुला जो आता अलीकडे जो वाद उफाळलेला आहे त्याच्याबद्दल मी विचारणार नाही, पण सगळं मालवणीच कलाकार तू घेतलेलेस का काय म्हणजे कुठे आत्ता? हो म्हणजे नाही योगायोगाने आलेले आहे, म्हणजे असं ठरवून नाही ठरवून म्हणजे आता बघा कसं काय मालवणी नाटक करायचं म्हणजे त्याला मालवणी भाषा बोलायला यायला पाहिजे. सो ते मालवणीच पाहिजेत ना, मालवणी असतील बरं दुसऱ्याला शिकवायला लागेल. आता पॅडी मालवणी आहे, मी मालवणी आहे, मग बाकी पण करणारे आता सुनील पाटेकर आहे मालवणी आहे. तुम्ही जर नीट बघितलं ना आपल्या रंगभूमीवर बहुतेक जे चांगले कलाकार आहेत ते कोकणातले झालेले. हो असं अगदी तसं नाही, परत कॉन्ट्रोवर्सी होईल. आपण बेसिक नाही कोकणात ना, कोकणाला एक नाटकाची परंपरा म्हणजे दशावतार असेल, नमन असेल, खेळे असतील किंवा छोट्या छोट्या ज्या गोष्टी फंक्शन्स असतात किंवा पूजा असतात, गावच्या पूजा होतात, तर तिकडे बऱ्याचदा नाटक केलं जातं, नाटक जगतात. तिकडे कोकणामध्ये सिनेमाचे थिएटर फार नाही आहे, पण नाटकांचे नाटकाचे थिएटर जास्त आहेत बघा. सो तो एक कलेचा वारसा आहे. त्याच्यामुळे आणि तिकडे कसं आहे म्हणजे मुंबईची जी लोक आहेत साखरमनी हे इकडे नाटक बसवतात आणि गावी जाऊन करतात, म्हणजे काय पूजा असेल आणि अगदीच समजा नाटक करणं शक्य नाही, मी सगळ्यांना जमणं बिमणं, तर दशावतार तरी होतंच ना नाटक. म्हणजे नाटकाची परंपरा आहे, कीर्तनाची परंपरा आहे, भजनाची परंपरा आहे, म्हणजे काही कलेशी निगडीतच आहे. तुमचे प्रयोग लागतील कोकणात फुल धमाल येणार आहे. हो म्हणजे काय मला तर आवडतं. आणि आत्तापर्यंत मी अशा पद्धतीचं कॅरेक्टर न केल्यामुळे का प्रेक्षकांना म्हणजे जे माझ्यावर प्रेम करतात त्यांना अशा अरे हे जरा आणखीन एक वेगळं, सो तेही करायला त्यांना बघायला नक्कीच आवडेल. ते खूप कडक कॅरेक्टर हो करावेच लागणार ना, कारण 1983 साली आलेलं नाटक आहे. सो तेव्हा तेव्हा तार बीर फोन पण नाही, टेलिफोन पण नव्हते, काहीच नव्हतं ना तेव्हा. जायला एकच ST, वस्तीची ST, अशा बऱ्याच गोष्टी होत्या ना तेव्हा. मग आता तर काय सगळं झालं, विमान पण आलं ना कोकणात, त्यामुळे ते रेफरन्स चेंज केले. हो ते करावेच लागले आणि ते चेंज केले. जेवढं जमेल तेवढं करण्याचा प्रयत्न केला आहे, बाकी प्रेक्षकांनी ठरवायचं आहे. खरंच मला काय वाटतं, प्रेक्षक आपला सुजाण आहे, त्यामुळे ते ठरवतीलच. एवढी चांगली ही मोठ आणि भट्टी तुम्ही जमवून आणली आहेत, त्यामुळं नक्की त्याचं स्वागत करते. तेव्हा मला नक्की खात्री आहे या नाटकाचं प्रेक्षक स्वागत करतील. तर मी तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे तुम्हाला दोघांना खूप शुभेच्छा देतो. हे नाटक आम्ही बघतो
आणि पुन्हा आपण बोलू, म्हणजे तुम्ही काय जादू केली आहे त्याच्यात ते आम्हाला समजेल आणि मजा येईल त्यावेळी. धन्यवाद.